लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी मध्यचे आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर शहरात व आपल्या मतदारसंघात जोरदार कामाला सुरुवात करून गोरगरीब लोकांना, महिलांना रोजीरोटी मिळवून देऊन अनेक शासकीय योजना व विकास कामे करत परत एकदा चौथ्यांदा हॅट्रिक करून विधानसभेत प्रतिनिधित्व करावे आणि यावेळेस हमखास मंत्रिपद पदरात पाडून जनतेची सेवा करावी ही मनोकामना बाळगून वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून समाजसेवा करावी अशी अपेक्षा होती। देशाचे नेते राहुल गांधी यांच्या आदेशानुसार आणि वाढत्या वयाचे शिंदे यांचा विचार करून नवीन लोकांना संधी द्यायची म्हणून प्रणिती शिंदे यांना खासदारकीचे तिकीट दिले। त्यानंतर गेल्या 10 वर्षात भाजपाने जनतेची केलेली निराशा, नाराजी, महागाई, जातीयवाद, गटबाजी याला कंटाळलेली जनता प्रणिती यांना रुसून बसलेली असतानाच प्रणिती यांना उमेदवारी मिळाली। प्रणिती शिंदे यांची क्रेज, काम करण्याचा धमाका, मराठा आरक्षण, सिद्धेश्वर चिमणी पाडकाम अशी अनेक कारणाने त्यांचा विजय झाला। त्यानंतर शिंदे यांच्याबरोबर 2 चेहरे पाहायला मिळत होते, ते दक्षिणचे नेते सुरेश हसापुरे आणि शहराध्यक्ष चेतन नरोटे। या जोडगोळीने ताईसाहेब म्हणतात तसे विश्वासात राहून काम केले आणि लोकसभेची निवडणूक यशस्वी केली। आता विधानसभेची निवडणूक 2 महिन्यांवर येऊन ठेपली आहे। ताई कधी एकदा खासदार म्हणून जातात आणि आम्ही कधी एकदा आमदार होतो असे अनेक लोक देव पाण्यात ठेवून बसले होते। नेमक्या प्रणिती शिंदे या खासदार झाल्या आणि निवडून येण्यासाठी ज्यांनी ज्यांनी पाठिंबा दिला त्या सगळ्यांनाच आमदारकीचे तिकीट देऊ म्हणून सगळ्यांना चॉकलेट दिले। आता खरा प्रश्न आहे नेमके तिकीट कोणाला द्यायचे। इलेक्शनच्या अगोदर काँग्रेस पक्ष अडचणीत असताना, शिंदे कुटुंबाकडे कोणीही नसताना, सर्व पक्ष सोडून गेल्यावरही ज्यांनी जिल्ह्याचे राजकारणाचे चाणक्य म्हणून काम करत होते ते सुरेश हसापुरे यांनी शिंदेंबरोबर विश्वासाला पात्र राहून प्रणिती जे सांगतील ते काम मनापासून करत लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी मैदान तयार करत नेटाने काम करून ताईंचा विजय संपादन केला। 25 वर्ष नगरसेवक म्हणून जनतेचे काम करत शिंदे यांना सहकार्य केले ते शहराचे अध्यक्ष चेतन नरोटे या दोघांनीही आता तिकिटाची मागणी केली आहे। काँग्रेसला वातावरण चांगले असल्याने अनेक जण इच्छुक आहेत। कमीत कमी मधला 20 जण, दक्षिणला मध्यला कमीत कमी 20 जण, दक्षिणला 20 जण आणि उत्तरला 8 जण, अक्कलकोटला 3 जण, पंढरपूर, मोहोळ सगळीकडेच इच्छुक वाढलेले आहेत। आता या सर्व मतदारसंघांपैकी जागा कोणत्या पक्षाला किती येतात आणि जातात हे अजून गुलदस्त्यात आहेत। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।